दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मित्रांनो, शेतकऱ्याचे जगणं सोपं नाही, हे आपला इतिहास आहे। या इतिहास आहे आपला। आज जरी कोणीतरी साहेब असतील एसी कार्यालयात बसून नोकरीच करत असतील, पण काळ्या मातीची सेवा करणं ही सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त शेतकरी जाणू शकतो। शेतकऱ्याची वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मालेगाव गुजरात महामार्ग अडवून मोठं आंदोलन छेडलंय। पोहाणे, रामपुरा, कजवाडे व काटवण परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। शेतकऱ्यांचा आरोप आहे की वेळेवर वीज पुरवठा न झाल्यानं कांदा तसंच डाळिंब पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे। तरीसुद्धा वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये। अनियमित, कमी दाबाची आणि अचानक खंडित होणारी वीज यामुळे शेती सिंचन व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत। आंदोलक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आणत नियमित आणि निश्चित वेळापत्रकानुसार वीज पुरवठा करण्याची, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर्स तातडीनं दुरुस्त करण्याची, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यासोबतच शेतकऱ्यांनी सोलर प्रोजेक्टमार्फत सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याची मागणी जोरदारपणे पुढे केली। पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून न राहून वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे शेतीचं नुकसान होत असल्यानं दीर्घकालीन उपाय म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प येथून वीज पुरवठा करावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान महामार्गावर दीर्घकाळ वाहतूक ठप्प झाल्यानं वाहन चालक तसंच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले।